हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. झोपेतून उठल्यावर सगळ्या बाया आधी जातात आरशापाशी, कारण त्यांना माहिती असते आता आपल्याला घ्यायचं आहे हातात झाडू. मी तर काही झाडू वगैरे नाही घेतला. मी मस्त गॅलरीत गेली. सकाळपासून पाऊस येत होता, पावसाचा आनंद घेतला. मस्त प्रतीक तिकडनं माझे व्हिडिओ काढत होते. मला नव्हतं माहिती प्रतीक माझे व्हिडिओ काढत आहेत म्हणून, पण नंतर मला ते दिसले आणि छानपैकी मी मस्त वेदर बघत होती. पाऊस मस्त येत होता. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आली तर प्रतीक तर पण सॅटर्डे संडेला प्रतीक काहीतरी नवीन बनवतच असतात, तर ते मस्त लागले होते काहीतरी नवीन बनवायला. त्यांनी पोहे बघा किती छान बनवले. आणि साईडला दूध गरम होत होता आणि त्याच्या साईडला ते मटकीची उसळ बनवून राहिले होते. भांडे तर बस एवढं सगळं बनवण्यावर भांडे तर सांगाच लागत नाही. इथे बॅग आलेली होती, पार्सल ओपनिंग सुरू होतं. नंतर मस्त पूजा वगैरे आटपून घेतली. पूजा वगैरे आटपल्यावर मी लावलं माझ्या चेहऱ्याला सिरम. बघा माझी स्किन किती ग्लो करत छान. ज्यूस वगैरे पिऊन झाला माझा. ज्यूस वगैरे पिऊन झाल्यावर मी मस्त मटकत ज्यूस पित होती छानपैकी. मस्त ज्यूस वगैरे पिऊन झाल्यावर मग मी किचनमध्ये आली परत. तर आमच्या किचनमध्ये बघा ॲट अ टाईम 2 कुकर, 1 गंज. आणि प्रत्येक सॅटर्डे संडेलाच घरी असतात आणि सॅटर्डे संडेला ते घरी असतात तर त्यांना झोपायची इच्छा होते आणि त्यांना झोपायची इच्छा झाली ते झोपले की मला करमत नाही म्हणून मी त्यांना खूप जास्त त्रास देत असतो. साहेब, रावसाहेब, साहेब, चाय चाय. नंतर रात्रीची काहीतरी स्पेशल डिश बनवायची इच्छा होती प्रतीकची. तर प्रतीकने मला सांगितलं होतं काहीतरी आज बनवणार आहे, पण हिंट दिली होती काय बनवणार हे नाही सांगितलं होतं. तर ते बघा काय बनवत आहे. तर ते त्यांनी रेडी करून दिलं मला सगळं. नंतर सगळं रेडी करून दिलं आणि मला ते मस्त तळायला सांगितलं. मग त्यांनी रेडी करून दिलं छान. मी मस्तपैकी तळलं आणि मग खाल्लं. पाणी येत असेल ना तोंडाला, येतच असेल कारण मी तळत होती तेव्हाच मला येत होतं. या खायला. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.